नमस्कार मित्रांनो, सत्ता बदलण्यामध्ये गेम चेंजर ठरलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना। आम्हाला लाडक्या बहिणींचा आशीर्वाद मिळालेला आहे। लाडक्या बहिणींमुळेच आम्ही सत्तेत बसलेलो आहे हे अगदी अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस देखील मान्य करतात। परंतु सत्ता स्थापनेनंतर आता मात्र या लाडक्या बहिणींवरती त्या लाडक्या आहेत की नाही त्या यांच्या अपात्रतेची टांगती तलवार आता लटकलेली दिसते। नेमकं काय घडतंय? हजारो बहिणींचे अर्ज आता अपात्र ठरवण्यात येत आहे। हजारो बहिणी आता सरकारच्या लाडक्या असणार नाहीयेत। हे नेमकं प्रकरण काय आहे जाणून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महायुतीचा टांगापलटी घोडे फरार झाले आणि त्यानंतर मात्र महायुती खडाडून जागी झाली। त्यानंतर महायुतीने एक मोठी योजना आणली। त्या योजनेचं नाव होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या लाडक्या बहीण योजनेमधून 1,500 रुपये प्रति महिना महिलांना मिळणार होता। अर्थातच 21 पेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांना हा पगार मिळणार होता आणि 1,500 रुपये महिन्याला त्यांना मिळणार होते। अर्थात याच्यासाठी वेगवेगळ्या अटी शर्ती देखील लागू केलेल्या होत्या। परंतु सुरुवातीच्या काळामध्ये ही योजना सक्सेसफुल व्हावी म्हणून कुठल्याही पद्धतीने चेक न करता सगळे अर्ज हे मान्य करण्यात आले आणि धडाधड अकाउंटला पैसे वाटण्याचा सपाटा सरकारने लावलेला होता। साधारणतः 2 कोटींच्या आसपास महिलांच्या अकाउंटला पैसे जावे हे सरकारचं टार्गेट होतं। अर्थात हे टार्गेट ठरवताना मोठमोठे स्टॅटिस्टिशियन्स आणि सायकेट्रिक लोकांची यांनी मदत घेतलेली होती। किती लोकांना पैसे गेल्यानंतर लोकांचं मनपरिवर्तन कसं होईल, लोकांच्या वागण्यामध्ये बदल कसे होऊ शकतील, किती पैसा गेला पाहिजे, किती लोकांपर्यंत तो गेल्यानंतर आपल्या सत्ता स्थापनेचे गणित जुळतील, या सगळ्यांचा अभ्यासपूर्ण माहिती घेतल्यानंतरच ही योजना राबवण्यात आलेली होती। अर्थात ही योजना जशी आली त्यानंतर ती प्रचंड जास्त लाडकी योजना ठरली लाडक्या बहिणींसाठीची। सुरुवातीच्या काळामध्ये एक संत प्रतिसाद या योजनेला मिळाला, कारण एवढे पैसे सरकार देणार कुठून हा प्रश्न भेडसावत होता। अर्थात विरोधी पक्षांनी देखील सुरुवातीच्या काळामध्ये या योजनेवरती प्रचंड मोठी टीका केली होती। परंतु प्रचंड महत्त्वाकांक्षा ठेवून ही योजना सरकारने आणलेली होती आणि तिला यशस्वी करायचे त्यांनी ठरवलेलं होतं। वेगवेगळ्या जाहिरातींच्या माध्यमातून अकाउंटला पैसे पाठवून या योजनेचं जे काही प्रेम आहे ते वाढवण्यात आलं आणि त्यामुळे नंतरच्या काळामध्ये कित्येक बहिणींनी या योजनेचा लाभ घ्यायचं ठरवलं। अर्थात त्या महिलांना लाभ मिळाला देखील। परंतु आता मात्र सत्ता स्थापन झाल्यानंतर, विधानसभेमध्ये सत्ता आल्यानंतर सरकारने यातील अपात्र बहिणींना बाहेर काढायचं ठरवलेलं आहे। अर्थात या अपात्रतेतून फक्त दिलेले पैसे परत घेऊ नये एवढीच अपेक्षा आता लोकांची आणि महिलांची उरलेली आहे। कारण आलेले पैसे अर्थातच खर्च झालेले आहे। भावांच्या नावाने ही सगळी काही जी काही त्यांनी देणगी दिलेली होती ती सगळी आता खर्च झालेली आहे, ओवाळणी ज्याला सरकार म्हणत होतं। आणि आता अपात्रतेची टांगती तलवार आता सगळ्या बहिणींवर आहे। एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये तब्बल 21 लाख महिलांनी या योजनेचा फायदा घेतलेला होता आणि आजपर्यंत सध्या 10,000हून अधिक अर्ज बाद ठरवण्यात आलेले आहेत एका जिल्ह्यामध्ये। अजून हा आकडा वाढता आहे। आत्ताशी सुरुवात झाली आहे छाननी करण्याची। आता महाराष्ट्रभर या अर्जांची छाननी होणार आहे आणि ज्या ज्या महिला अपात्र असतील त्यांना या योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाही। अर्थात ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला त्यांची वसुली सरकार लावणार का, आता हा मोठा प्रश्न उभा राहत आहे। येणाऱ्या काळामध्ये सरकार ही वसुली करेल का? येणाऱ्या काळामध्ये किती लाख बहिणींना या योजनेच्या बाहेर ढकलणार हे आता बघण्याचं औत्सुक्याचं ठरणार आहे। अर्थात हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अजूनही जर आपण आमचे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।